एक काम जो हर धर्म और जाति में किया जाता है। हे प्रत्येक जातीमध्ये आणि धर्मामध्ये केलं जातं। एक काम जो हर धर्म और जाति में किया जाता है, प्रत्येक जाती धर्मात केलं जातं, वो है प्रार्थना। ही आहे प्रार्थना। कोई भी धर्म, कोई भी जात कुठले धर्म, कुठली जात आपको प्रार्थना नहीं करना सिखाती नहीं। तुम्हाला प्रार्थना करू नका असं शिकवत नाही। प्रेज द लॉर्ड। हर धर्म, प्रत्येक धर्म, हर जाति प्रत्येक जाती ये सिखाता है प्रार्थना करो, आणि हे शिकवते की प्रार्थना करा। इसलिए हर धर्म के लोग, म्हणून प्रत्येक धर्माचे हर लोक, जाति के लोग प्रत्येक जातीचे लोक प्रार्थना करते हैं। प्रार्थना करतात। तरीका अलग होगा, पद्धत्या वेगळ्या असतील, प्रार्थना करते हैं परंतु प्रार्थना अपने करतात। दुखों को, आपल्या दुःखांना, कष्टों को, कष्टांना, तकलीफों को, त्रासांना, परेशानियों को, समस्यांना, अपनी बीमारियों को, आपल्या आजारपणाला सब कुछ वे अपने अपने देवताओं को प्रार्थना के द्वारा बताते ते हैं। आपल्या देवतेंना प्रार्थनेच्या द्वारे ते सांगतात। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। देवतेंना नाही, देवांना। दैवांना मी देवता म्हणणार, तुम देव बोल। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। अपने अपने भगवानों को बताते हैं। आपल्या देवांना ते सांगतात। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। 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 और उसी तरह से आणि त्याच पद्धतीने यीशु ने भी येशूने प्रार्थना पण की, प्रार्थना केली और यीशु ने प्रार्थना कैसे करना इसका प्रचार भी किया। आणि येशूने कशी प्रार्थना करावी याचा प्रचार पण केला। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। अगर हम यीशु के बारे में देखा तो जर आम्ही येशू बद्दल यीशु बघितलं किस तर तरीके से प्रार्थना करते हैं। येशू कुठल्या पद्धतीने प्रार्थना करायचे। बाइबल में लिखा है कभी कभी यीशु रात भर प्रार्थना किया। बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे की कधी कधी येशू रात्रभर प्रार्थना करायचे। कई लोगों को अभी ये ब्रदर कम से कम आधा घंटा प्रार्थना कर रहा था। आणि जवळपास हा भाऊ आता अर्धा तास प्रार्थना आधा करतो। घंटा वो प्रार्थना कर रहा है। अर्धा तास आधा प्रार्थना घंटा कम है। अर्धा तास कमी आहे। कल मैं और ब्रदर प्रार्थना कर रहे थे। काल मी आणि भाऊ प्रार्थना करतो। 2-2.5 घंटा कैसा प्रार्थना में बीतता है हमको समझ में नहीं आता। क्यों भाई संजय? 2-2.5 तास कधी कसे प्रार्थनेत जातात आम्हाला कळत नाही। हमको वो 2-2.5 घंटे प्रार्थना के लिए कम गिरते हैं। आम्हाला ते 2-2.5-3 तास जे आहे ते प्रार्थनेला कमी पडतात। प्रेज द लॉर्ड। लोगों की प्रार्थना 5 मिनट में हो जाती है, लोकांची प्रार्थना 5 मिनिटात और यहाँ होते। यीशु के बारे में देखा तो यीशु रात भर प्रार्थना किया करते। आणि परंतु ह्या ठिकाणी जर वाचण्यात पाहिलं प्रभू येशू जे आहे ते रात्रभर प्रार्थना करतात। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। और कभी कभी तो आणि कधी कधी तर यीशु को भीड़ ने घेरा हुआ रहता है, आणि येशूला समुदायाने गर्दीने पूर्ण घेरून टाकलेला असतात। फिर यीशु क्या करते? मग येशू काय करायचे? यीशु भीड़ को छोड़कर मग येशू त्या गर्दीला सोडून अकेले में, एकट्यात एकांत में एकट्यात प्रार्थना करने जाया करते। प्रार्थना करायला जायचे। चलो भीड़ ने घेरा है आणि आता गर्दीने और पूर्ण भीड़ मेरे घेरलेला आगे आहे। आगे कर रही आणि है, गर्दी माझ्या पुढे पुढे मुझे करते, इज्जत दे रही मला है, सम्मान देत आहे, उनको छोड़ नहीं, त्यांना सोडून नाही। वो उनके बारे में नहीं सोचता था। तो वो त्यांच्याबद्दल नव्हता भीड़ विचार को करत। छोड़कर तो त्या गर्दीला अकेले सोडून एकांत में एकट्यामध्ये एकांतात प्रार्थना किया जाए। प्रार्थनेला जायचं आहे। प्रेज द लॉर्ड। इस तरह से यीशु प्रार्थना करे। आणि अशा पद्धतीने ते येशू प्रार्थना प्रेज द करतात। लॉर्ड। हालेलुया। दुनिया के तरीके अलग है, आणि जगातल्या पद्धती वेगळ्या यीशु ने आहेत। जो तरीका अपनाया वो ये है आणि येशूनी जी कि पद्धत वो रात अवलंबन भर केली ती ही प्रार्थना आहे में समय व्यतीत करते थे, की ते रात्रभर प्रार्थनेमध्ये वेळ व्यतीत करायचे। और भीड़ को छोड़कर आणि गर्दीला सोडून लिखा है बाइबल में लिहिलेले बायबल पहाड़ों की ओर जाते ते पर्वतांकडे डोंगराकडे और जायचे। पहाड़ों पर जाकर एकांत अकेले में प्रार्थना। आणि डोंगरावर जाऊन ते एकांतात एकट्यामध्ये ते प्रार्थना करायचे। पढ़िए वाचूया लूका का 6 अध्याय 12 वचन। लूक 6:12 वचन वाचूया। हाँ अरे हाँ कामा मी बघतो की जाताना परत देऊन जा हं. ते फक्त तात्पुरतं आहे. ठीक आहे. आठवणीने देऊन जा, घेऊन नको जाऊ. लूका का 6 अध्याय 12 वचन पढ़िएगा। लूक 6:12 वचन वाचूया। इन्हीं दिनों में वह पहाड़ पर प्रार्थना करने गए हाँ और उन्होंने सारी रात
खुदा से प्रार्थना करने में व्यतीत की। देखो उन्हीं दिनों में त्याच प्रभु दिवसांमध्ये यीशु प्रभू येशू पहाड़ों पर डोंगरांवर दुआ करने चले गए आणि प्रार्थना करायला और गेले वहाँ आणि त्या ठिकाणी रात भर दुआ में उसने बिता दी। ते रात्रभर प्रार्थना करत आपला वेळ व्यतीत केला Praise the Lord, यीशु रात भर प्रार्थना करते थे। येशू रात्रभर प्रार्थना हमको करायचे. 2-2.5 घंटे में नींद आने लगती है, आम्हाला 2-2.5 तासामध्ये 15 झोप येऊ मिनट में लागते. नींद आने लगती 15 है। मिनिटात झोप येऊ Praise लागते. the Lord, हालेलुया. यीशु रात भर प्रार्थना कर रहे पहाड़ों पर। आणि यीशु बहन आणि येशू जो आहे तो रात्रभर। डोंगरावर जाऊन रात्रभर येशू प्रार्थना Praise the करतात. Lord, हालेलुया. हालेलुया। आपको प्रार्थना में जुड़ने के लिए मुझे फोन करना पड़ता है। तुम्हाला प्रार्थनेमध्ये जोडले जाण्यासाठी मला तुम्हाला फोन करावा. Praise the Lord, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. लूका का 5:16 पढ़ो। लूक 5:16 वाचूया. लूक 5:16 लूक 5:16 पर वह हम्म, स्वयं हम्म, प्राय निर्जन स्थान में हाँ चुपचाप जाकर हाँ। प्रार्थना किया करता था। निर्जन प्रदेश में अरण्यामध्ये भीड़ को छोड़कर गर्दीला सोडून एकांत में एकांतामध्ये चुपचाप जाकर गपचूप जाऊन प्रार्थना किया कर। प्रार्थना देखो करायचा. यीशु के प्रार्थना का तरीका। बघा प्रभू येशूच्या प्रार्थनेची इधर पद्धती. देखो प्लीज, हम कितना अच्छी बातें सीख सकते आणि हैं। किती चांगल्या गोष्टी शिकू हमारे शकतो. पास भीड़ है, आमच्याकडे गर्दी आहे, रिश्तेदार आए, नातेवाईक तो हम आले, रिश्तेदार के पास बैठते हैं। आम्ही नातेवाईकांकडे बसतो. यीशु येशू सबको छोड़कर सर्वांना सोडून प्रार्थना करायला जायची. अच्छी बातें सीखो, चांगली गोष्ट आहे, यीशु शिका. से ये बातें सीखो। येशूकडनं या गोष्टी शिका. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. सोचो बहुत सारे भीड़ आपके सामने इकट्ठा है, आणि विचार करा, खूप सारी गर्दी तुमच्या समोर ती जमा आहे. इज्जत दे रही है, तुम्हाला सम्मान मान देते, सम्मान दे रहा मान सम्मान है, देते, आपके आगे आगे कर रहा तुमच्या है। पुढे पुढे करतायत. वैसे ही यीशु के इर्द गिर्द भीड़ है, आणि तसंच येशूच्या आजूबाजूला देखील गर्दी आहे. भीड़ उसको छोड़ नहीं रही। गर्दी त्याला सोडत नाही. यीशु उस भीड़ से निकलकर आणि येशू त्या गर्दीतनं निघून निसटून निर्जन प्रदेश में अरण्यामध्ये अकेले एकटा एकांत में एकांते प्रार्थना करने का जा रहा प्रार्थना करायला जायचं. है। इससे आप और मैं यही सीख सकता हूँ। आणि याच्यातनं तुम्ही आणि मी हे कोई शिकू भी शकतो. दुनिया का अफलातून आपके घर पे रहने दो, आणि जगातला कितीतला मोठा अफलातून मोठा व्यक्ती तुमच्या घरात येऊ द्या. मुझे एकांत में जाकर यीशु के साथ प्रार्थना में बैठने, जब प्रार्थना का समय है। आणि जेव्हा प्रार्थनेची वेळ आहे तेव्हा एकट्यामध्ये एकांतात जाऊन प्रार्थना करायची आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. जब प्रार्थना का समय है। जेव्हा प्रार्थनेची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। प्रार्थना का कोई समय नहीं होता, प्रार्थनेची कुठली वेळ पर नसते. अगर आपने बोला कि ये मेरा प्रार्थना का समय है प्रभु, परंतु जर प्रभूला तुम्ही बोला की प्रभू माझी प्रार्थनेची वेळ आहे, तो उस समय आपको प्रार्थना में बैठना जरूरी तर है। त्या वेळेमध्ये तुम्हाला प्रार्थनेला बसायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। फिर उधर दुनिया का उधर, इधर का उधर होने दो। आणि मग जग इकडचं तिकडं होऊ द्या. आपको उस वक्त प्रार्थना करना, बैठने, प्रार्थना में बैठना बहुत जरूरी आणि है। त्या वेळेमध्ये तुम्हाला प्रार्थनेमध्ये बसणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. और एक वचन पढ़ेंगे, अजून एक वचन वाचूया. पढ़ेंगे मत्ती का 14 अध्याय मत्ते 14 अध्याय 23 वचन। 23 वचन. मत्ती का 14 अध्याय मत्ते 14 अध्याय 23 वचन। 23 वचन. भीड़ को विदा करने के पश्चात भीड़ को, बहुत बड़ी भीड़ है, भीड़ को विदा करने के बाद वह पर्वत पर पहाड़ पर अकेले प्रार्थना करने के लिए चले गए। अकेले प्रार्थना करने के लिए चले गए। कैसे चले गए? कसे गेले? अकेले। हाँ, आगे। जब संध्या हुई जब संध्या हुई तो वह वहाँ अकेले थे। प्रेज द लॉर्ड। मतलब पूरा दिन उन्होंने प्रार्थना में बिताया। म्हणजे पूर्ण दिवस ना त्यांनी ब्रदर प्रार्थनेत संजय? व्यतीत केला. एक जगह पर देखते पूरी रात वो प्रार्थना कर रहे आणि हैं, एक ठिकाणी वचनात बघतो की आम्ही पूर्ण रात्र ते प्रार्थना यहाँ हम करतो. देख रहे पूरा दिन प्रार्थना में आणि बिता रहे हैं। वचनात आम्ही बघत आहे की पूर्ण दिवस ते प्रार्थना दूसरी जगह पर दे रहे भीड़ को छोड़कर प्रार्थना कर रहे हैं, दुसऱ्या वचनात पाहतो की और गर्दीला सोडून प्रार्थना प्रार्थना करने के लिए करतात. उनको किसी आणि प्रार्थना करायला त्यांना कुणाची, इंसान की जरूरत है। कुठल्या मनुष्याची त्यांना गरज नाही. मैं अकेला कैसा करूं? मी एकटा कसा वो करू? अकेला कर रहा है। तो एकटा हमको करू. प्रार्थना करने के लिए कोई साथ में चाहिए। आम्हाला प्रार्थना करायला कोणी सोबत पाहिजे. प्रेज द लॉर्ड। यीशु एकांत में जाकर आणि येशू रातभर, एकट्यामध्ये जाऊन रात्रभर, दिन भर दिवसभर और भीड़ को छोड़कर पहाड़ों पर रेगिस्तान में प्रार्थना कर रहे आणि गर्दीला सोडून डोंगरावर जाऊन अरण्यात प्रार्थना एकटा प्रेज द करतात. लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। ये बात हम कभी भी भूलना नहीं। ही गोष्ट आम्ही कधी देखील ये विसरू है नये. यीशु के प्रार्थना करने का जो आपको अपनाना है। आणि हे जो आहे जो प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रार्थना करण्याची पद्धत जी आम्हाला स्वीकारायची आहे, अवलंबायची आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया.
खुदा के लोगों, प्रभु यीशु एकांत में खुदा से बातें करने जाते हैं, इस बात को आपको समझना है। आणि देवाचे लोक प्रभू येशू ख्रिस्त जे आहे तो एकांतामध्ये स्वर्गीय पित्या संगती बोलायला जात आहे, ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे. Praise the Lord. साफ रीति से आपको समझना आना चाहिए कि क्यों यीशु एकांत में जाकर अपने स्वर्गीय पिता से बातें कर रहे आणि हैं. स्पष्ट रीतीने ही गोष्ट तुम्हाला समजून यायला पाहिजे की का प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आपल्या पित्याकडे एकांतात प्रार्थना करून येशू क्या बोलायला प्रार्थना जायचं कर रहे आहे. हैं? येशू काय प्रार्थना रात करतात, भर क्या बात कर रहे हैं, रात्रभर काय दिन भर बोलतात, क्या बात कर रहे दिवसभर काय हैं, बोलतात, अकेले में क्या बात कर रहे हैं. एकट्यात कभी काय कभी होता बोलतात. है ना, तसं असं कधी कधी वाटतं कभी ना, कभी होता है ना कधी कधी असं होतं ना कि सोचो मैं माँ के साथ अकेले बात कर रहा हूँ, की विचार करा मी आईसोबत एकटा तो बोलतो इधर चर्च में आने आणि इथं क्या चर्चला बात आना- चल रही पास्टर की. आणि आईसोबत काय चाललंय पास्टरचं. उनको पता होना चाहिए पास्टर क्या बात कर रहा है आई के साथ. आणि आईसोबत पास्टर काय बोलत आहे हे त्यांना कळून आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तो यीशु क्या बात कर रहे हैं दिन भर, तर येशू दिवसभर काय बोलतोय, रात भर रात्रभर पिता के साथ, कोई पित्यासोबत, जानता ही नहीं. आणि कुणाला माहितीच नाही. प्रेज द लॉर्ड. क्योंकि यीशु को प्रार्थना करते हुए किसी ने देखा ही नहीं. कारण येशूला प्रार्थना करत असताना कुणीच पाहिलं नाही. बाइबल हमको ये गवाही देती कि यीशु एकांत में जाकर प्रार्थना किया. परंतु बायबल येशूबद्दल अशी साक्ष देतं की येशू जो आहे तो एकांतात जाऊन स्वर्गीय पित्यासंगती प्रार्थना करत इस बात पर बोलायचा. मुझे 100% विश्वास है. आणि ह्या गोष्टीवर मला 100% क्यों विश्वास आहे. विश्वास है? का विश्वास क्योंकि आहे? आगे ऐसा हुआ कारण पुढे असं झालं कि एक दिन जब यीशु एकांत में पहाड़ों पर प्रार्थना करने गए, जेव्हा एक दिवशी एकांतामध्ये डोंगरावर प्रभूशी प्रार्थना करायला गेले, तब तेव्हा यीशु के चेलों ने उसका पीछा किया आणि येशूच्या शिष्यांनी त्याचा पाठलाग और केला. चेलों ने पीछा करके उसको प्रार्थना करते हुए सिर्फ देखा नहीं, तो वह क्या प्रार्थना कर रहा है ये सुना. आणि त्या प्रभू श्री सॉरी त्या प्रभूच्या शिष्यांनी त्याचा पाठलाग करून फक्त बघितलं नाही, परंतु पाठलाग करून त्यांनी हे पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त हे स्वर्गीय पित्यासंगती काय प्रार्थना करत हे त्यांनी ऐकलं. ये सुना. हे ऐकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धीरे जा रहा हूँ ब्रदर, आप गड़बड़ मत करो. धीरे जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाँ? नहीं पर धीरे जाओ, कोई तकलीफ नहीं है. बड़ा भी है तो भी धीरे जाओ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिन एक दिवस चेलों ने यीशु का पीछा. शिष्यांनी येशूचा पाठलाग केला एकांत में यीशु कहाँ जा रहा है? आणि एकट्यात येशू क्या कुठे कर चालला रहा आहे? है? काय करतो. तब उन्होंने देखा यीशु तो रात भर दुआ कर रहे हैं. आणि त्यांनी पाहिलं की येशू तर रात्रभर प्रार्थना यीशु करतो. तो दिन भर प्रार्थना कर येशू रहे तर हैं. रात्रभर और प्रार्थना सिर्फ उन्होंने करतो. देखा नहीं, आणि फक्त त्यांनी बघितलं नाही तो उन्होंने यीशु की प्रार्थना को सुना. की येशूने त्यांनी येशूची प्रार्थना ऐकली. प्रेज द लॉर्ड. और जब उन्होंने सुना आणि जेव्हा त्यांनी ऐकलं तो उनको यीशु की प्रार्थना में कुछ अलगपन नजर आया. आणि जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा येशूच्या प्रार्थनेमध्ये त्यांना काहीतरी एक वेगळंपण फर्क. मैं अलग बोलूंगा, हिंदी में कोई फर्क शब्द नहीं, अलग ही बोलूंगा. फरक. एक फरक त्यांना समजून आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू के प्रार्थना में काहीतरी त्यांना फरक आढळून आला. आणि येशूच्या प्रार्थनेमध्ये त्यांना काय फरक आढळून आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्या फर्क. काय फरक. और इसलिए यीशु के पास चेले गए आणि म्हणून येशूकडे शिष्य येशूच्या जवळ गेले और कहा, आणि बोलले, प्रभु यीशु, प्रभू येशू, जिस तरह से आप प्रार्थना करते हैं ज्या पद्धतीने तुम्ही प्रार्थना करता उस तरह से हमको भी प्रार्थना करना चाहिए. त्या पद्धतीने आम्हाला पण प्रार्थना करायला. प्रेज द लॉर्ड. अब सवाल यह उठता आणि है, आता प्रश्न हा उभा राहतो, क्यों यीशु के चेलों ने कहा का येशूच्या शिष्याने त्याला असं बोलले कि हमको भी आपके जैसा प्रार्थना करना की सीखा. आम्हाला पण तुझ्यासारखी प्रार्थना करायला शिकव. क्यों? का. क्योंकि यीशु के चेलों ने कारण येशूच्या शिष्याने यीशु ने जैसा प्रार्थना की येशूने जशी प्रार्थना केली वैसी प्रार्थना कभी सुना नहीं था. तशी प्रार्थना कधी ऐकलीच नव्हती. वैसी प्रार्थना कभी. तशी प्रार्थना कधी. इसलिए चेलों ने बोला, आणि म्हणून शिष्य अभी बोलले, हमने सुना आप कैसा करते हैं, आता आम्ही ऐकले तुम्ही कुछ प्रार्थना तो कशी फर्क करता. है, काय तर फरक कुछ आहे. तो अलग है, काय तर फरक आहे. कुछ तो अलग है. काय तो फर्क हमको है. ऐसा ही प्रार्थना करना सीखा. आम्हाला अशीच प्रार्थना करायला शिकव. पढ़िए लूका का 11:1. लूक 11:1. सिस्टर झोप येते तो उठायचं, नाही तर तोंडावर पाणी मारून या. तुम्हाला झोप येते मी बघितलंय. नाही चुकणार नाही माझे डोळे. प्रेमाने सांगतोय तर पाणी मारून या. फिर ऐसा हुआ लूक 2 मिनट. लूक 11:1 निकला. लूक हाँ, पढ़िएगा. 11:1. फिर ऐसा हुआ हाँ, फिर ऐसा हुआ कि वह किसी स्थान पर वह किसी स्थान पर प्रार्थना कर रहे थे. किसी स्थान पर प्रार्थना कर रहे थे. जब वह प्रार्थना कर चुके जब वो प्रार्थना कर चुके तो उनके चेलों में से उनके चेलों में से एक ने उनसे कहा, एक ने उससे कहा, हे प्रभु, हे प्रभु, जैसे यूहन्ना ने अपने चेलों को जैसे यूहन्ना ने अपने चेलों को प्रार्थना करना सिखाया, प्रार्थना करना सिखाया, आप भी हमें सिखाइए. आप भी हमें.
प्रार्थना करना प्रार्थना करायला सिखाइए। शिकवा. क्यों हुआ ये? का झालं हे? क्योंकि यीशु के चेलों ने, कारण येशूच्या शिष्यांनी यीशु ने जिस तरीके से प्रार्थना, येशूने ज्या पद्धतीने प्रार्थना केली वैसा प्रार्थना कभी सुना नहीं। तशी प्रार्थना कधी ऐकली नव्हती. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. क्योंकि यीशु के प्रार्थना में कुछ अलगपन था। कारण येशूच्या प्रार्थनामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी फरक होता. प्रेज द लॉर्ड। इधर देखो इथे पहा क्या था यीशु की प्रार्थना में अलगपन। काय होतं प्रभू येशूच्या प्रार्थनेमध्ये दूसरों के लिए फरक. प्रार्थना। ओके ठीक है। और क्या था? अजून काय होतं? यीशु का प्रार्थना में जो अलगपन था आणि येशूच्या प्रार्थनेमध्ये जो फरक होता वो था एक गहरा रिश्ता। आणि ते होतं एक खोलवरचं नातं. प्रेज द लॉर्ड। एक एक गहरा घनिष्ठ रिश्ता। नातं, एक घनिष्ठ उसके खोलवरचं प्रार्थना नातं. में दर्द था। त्याच्या प्रार्थनेमध्ये एक वेदना होती, प्रेज द लॉर्ड। एक दर्द भरी प्रार्थना। एक वेदनात्मक उसके प्रार्थना प्रार्थना होती. में बोझ था। त्याच्या प्रार्थनेमध्ये एक ओझं वो होतं. बोझ से लेकर प्रार्थना करता तो था। ओझं घेऊन प्रार्थना प्रेज। करायचा. एक दर्द होता था उसको, एक वेदना होती जैसे कि त्याला. किसी ने तो भी जख्म दिया है जसं कुणीतरी त्याला काहीतरी घाव दिलाय, और जखम उस दिली. जख्म से लेकर वो पिता के पास गहरे रिश्ते में प्रार्थना आणि करता। त्या जखमेला घेऊन पित्याकडे एकदम खोलवरच्या संबंधाने तो कळवळीने प्रार्थना करायचा. प्रेज द लॉर्ड। और ये अलगपन चेलों ने देखा। आणि हे फरक शिष्यांनी बघितलं. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हम लोग कितने लोगों को प्रार्थना करते हुए सुनते हैं। आम्ही किती लोकांना प्रार्थना करताना चलो ऐकतो. बेटा शांत बैठने को बोलो, नहीं तो मैं फटका देगा उसको, मैं फटका लगाऊंगा। प्रेज द लॉर्ड। हालेलुया. एक बहुत गंभीर विषय में सिखा रहा हूँ। खूप गंभीर विषय शिकवत आहे. हालेलुया। हालेलुया. हम बहुत लोगों को प्रार्थना करते हुए सुनते आम्ही हैं। प्रार्थना खूप लोकांना करताना ऐकतो. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. कैसी प्रार्थना करते हैं? कशी प्रार्थना ना करतो. उनके प्रार्थना में दर्द होता ना है, त्यांच्या प्रार्थनेत वेदना असते, या किसी का बोझ लेकर वो प्रार्थना नहीं करते, कुणाचं ओझं घेऊन ते प्रार्थना या नाही करत, किसी ने उनको जख्म दिया उस जख्म से प्रार्थना नहीं किंवा करती। त्यांना कोणी जखम दिले ते जखमेने ते प्रार्थना नाही करत. वो एक गहरा रिश्ता पिता के साथ उनका नहीं आणि होता। त्यांचं एक खोलवरचं पित्यासोबतचं नातं नसतं त्या प्रार्थनेत. प्रार्थना करने को बोला किसी को, प्रार्थना करायला कोणाला सांगितले ते असतात, सीधा बोलते मेरे को नहीं आता। सरळ म्हणतात मला येत नाही, प्रेज द लॉर्ड। तू कर, तू कर, मैं कर। मी कर. हम लोगों के प्रार्थना को सुनते आम्ही हैं। लोकांच्या प्रार्थनेला मैं ऐकतो, आपकी बात नहीं कर रहा तुमचे हूँ। बोलत नाही तुमच्याबद्दल. मुझे तो लगता है इस जमीन पर आपके जैसे प्रार्थना करने वाले कहाँ नहीं मिलेंगे। मला तर असं वाटतं त्या पृथ्वीवर तुमच्यासारखे प्रार्थना करणारे मैं लोक आपकी भेटणार बात नहीं कर रहा हूँ, मैं लोगों की तुमच्याबद्दल बातें नाही कर बोलत रहा आहे, हूँ। लोकांबद्दल लोग बोलतो. कैसी प्रार्थना करते हैं आप सुनते हैं। आणि लोक कशी प्रार्थना करतात तुम्ही रटी ऐकता. रटाई प्रार्थना, आणि पाठ केलेली प्रार्थना, रटी रटाई पाठ प्रार्थना, केलेली प्रार्थना. जैसे कि एक पन्ने पर सब कुछ लिखा है आणि जसं एका पानावर सर्व लिहिले और खुदा के सामने जाकर वो सब पढ़ लिखा है। आणि देवाच्या समोर जाऊन ते सर्व वाचायचं आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. कोई बोझ नहीं, कुठलं वजन आहे, कोई गहरा रिश्ता नहीं, कुठलं खोलवरचं संबंध नातं नाही, कोई दर्द नहीं, कुठली वेदना नाही, कोई बेबोझ नहीं, कुठलं वजन आहे. बस करना है फक्त एक करायचंय. ढोंगी प्रार्थना, एक ढोंगी एक प्रार्थना, नकली प्रार्थना, एक खोटी एक प्रार्थना, पाखंडी एक प्रार्थना। पाखंडी प्रार्थना. और ऐसी सब प्रार्थनाओं को आणि या सर्व अशा सर्व प्रार्थनांना यीशु के चेलों ने फरीसियों के मुंह से सुना था। आणि येशूच्या शिष्यांनी परुषियों। परुषी लोकांच्या तोंडातून ऐकलं होतं. जब वो आराधनालय में आते जेव्हा ते आराधनालयामध्ये तो यायचे, फरीसी लोग ऐसी ही प्रार्थना करते परुषी थे। अशीच प्रार्थना करायचे. ढोंगी प्रार्थना, आणि ती ढोंगी नकली प्रार्थना, नकली खोटी रटी प्रार्थना, रटी प्रार्थना, आणि पाठ केलेली पाखंडी प्रार्थना। पाखंडी प्रार्थना. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. और जब उन्होंने यीशु को देखा आणि जेव्हा येशूला त्यांनी तो पाहिलं कुछ अलग है। आणि इथं ह्याचं काही तर वेगळंच फरक आहे, प्रेज द लॉर्ड। ये कुछ अलग प्रार्थना है। आणि ही काही तर वेगळी फरक और तब प्रार्थना आहे. चेलों ने बोला कि हमको भी इस रीति से प्रार्थना करना सिखाओ जिस रीति से आप प्रार्थना कर रहे आणि हो। तेव्हा शिष्य जाऊन त्याला बोलले की जशी तू प्रार्थना करतो तशी आम्हाला पण प्रार्थना ये करायला तरीका शिकव. हमको भी सिखा। आणि ही पद्धत आम्हाला पण शिकव. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया. और तब यीशु ने उनसे कहा, आणि तेव्हा येशू त्यांना और बोलला, तब यीशु ने उनसे कहा, येशू तेव्हा त्यांना जब बोलला, तुम प्रार्थना कर रहे हो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, जब तुम प्रार्थना कर रहे जेव्हा तुम्ही हो, प्रार्थना तो करता, तुम्हारा पिता के साथ एक गहरा रिश्ता होना चाहिए। तुमचं पित्यासोबत एक खोलवरचं संबंध असलं और पाहिजे. इसलिए तुम जब प्रार्थना करते आणि हो म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तब ऐसा कहो, असं म्हणा, ऐ हमारे बाप हे आमच्या बाबा, आप जो स्वर्ग में हो, तू जो स्वर्गात आहे, तुम्ही जो स्वर्गात आहात, आप जो स्वर्ग में तुम्ही हो। जे स्वर्गात आहात. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. क्षमा करो सोलोमन भाई, तू शब्द ठीक नहीं। प्रेज द लॉर्ड। ऐ हमारे बाप, हे आमच्या बापा, आप जो स्वर्ग में हो। तुम्ही जे स्वर्गात आहात, इस रीति से तुम प्रार्थना करो। अशा रीतीने प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। प्रार्थना
बाप से करो, प्रार्थना बापाकडे करा. वो तुम्हारा बाप है, तो तुमचा बाप आहे, तुम उसके बच्चे हो. तुम्ही त्याचे लेकर आहात. प्रेज द लॉर्ड. यीशु इस तरीके से ही प्रार्थना करता येशू था, अशाच पद्धतीने एक प्रार्थना बच्चा करा बनकर प्रार्थना कर. आणि एक लेकरू बनून प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ये अलगपन यीशु के प्रार्थना में आणि हे था. आहे फरक येशूच्या वो प्रार्थनेत. बड़े बड़े शब्दों को या बड़ी बड़ी प्रार्थनाएं नहीं थी आणि उसकी. मोठ्या मोठ्या शब्दांची किंवा मोठी मोठी प्रार्थना त्याची नव्हती. वो रात भर एक छोटे बच्चे के जमाने, एक छोटा बच्चा स्मरण आणि लहान रात्रभर एका लहान कितने देर तक जागता है ब्रदर? किती वेळपर्यंत जागतो तो? बरं. किससे बातें करता है? कौन है आप? हाँ, बोलने के लिए शर्म आ रही थी क्या? पिता बोलो, बाप बोलो, कुछ तो है क्या नहीं? या फादर बोलो, है या नहीं? शर्म नहीं है ना आपको उसके बाप होने की? पक्का? हाँ, ठीक है. प्रेज द लॉर्ड. कितने बजे तक करता है बात? 2 या 3 बजे तक. प्रेज द लॉर्ड. एक छोटा बच्चा एक लहान मुलगा बाप के साथ बात कर. बापासोबत बोलतो. अब बाप कितना बड़ा है आता बाप किती और मोठा आहे, बच्चा कितना छोटा है, मुलगा किती लहान और आहे. वो बाप को दिलचस्पी है, मेरा बेटा मुझसे कुछ बात कर रहा आणि है. त्या बापाला रुची आहे की माझा वो मुलगा बोर नहीं हो रहा है. तो वैतागत नाहीये. वो बोर. तो वैतागत तू नाही. बोलते रहे, मैं सुन रहा तू हूँ. बोलत राहा, मी तू ऐकतो. बोलते रहे, मैं सुन रहा हूँ. तेरे वो बोलत रहा, छोटी मैं छोटी चुटकीली बातें, आणि मग त्याचे तेरा हरकत करना आणि मुझे तुला अच्छा लग रहा है. बोलते रहे. चांगलं वाटत आहे मला. बोलत राहा, यीशु बोलत इस राहा. तरीके से प्रार्थना करता है. एक छोटा बच्चा अपने बाप से प्रार्थना करना, ऐसा बाप और बेटे का रिश्ता उस प्रार्थना में था. आणि येशू अशा पद्धतीने प्रार्थना करत आहे जसं काही एक लेकरू आपल्या बापासोबत बोलत आहे. आणि अशा जरा आगे पद्धतीचे बैठो. बापाचं आणि मुलाचं एक घनिष्ठ सियोन. संबंध तो बनवत आहे. मैं उधर आकर आपको फटका दूंगा फिर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतना गहरा रिश्ता आपके प्रार्थना में होना आणि चाहिए. एवढा घनिष्ठ संबंध बापासोबत जैसे एक तुमचा छोटा असला पाहिजे. बच्चा बाप के साथ बात कर रहा है. आणि जसं एक लहान लेकरू बापासोबत बोलत प्रेज द आहे. लॉर्ड. हालेलुया. और तब यीशु ने बोला, आणि तेव्हा येशू जब बोलला, तू प्रार्थना करे, जेव्हा तुम्ही प्रार्थना करा कहना, बोला, ए हमारे बाप, हे आमच्या बापा, आप जो स्वर्ग में है. तुम्ही जे स्वर्गात आहात किधर है? कुठे आहात? हमारा बाप किधर है? आमचा बाप कुठे आहे? हमारा बाप किधर है? आमचा बाप कुठे आहे? पढ़ो. गलाती का 6 अध्याय 6 वचन. मत्ते 6:6 वाचले. परंतु तू हम्म. 6 अध्याय 6 वचन. करेक्ट. जब प्रार्थना करे हाँ, पर लेकिन जब तू प्रार्थना करे तो अपने भीतरी कक्ष में जा और भीतरी कक्ष में जा और द्वार बंद करके द्वार बंद करके अपने पिता से अपने किससे? कुणासोबत? इधर देखो, इथे यहाँ पहा. यीशु ने बोला नहीं भगवान से प्रार्थना. आणि या ठिकाणी देव बोलला नाही की देवासंगी प्रार्थना येशू करा. येशू येशूने बोलला नाही की देवासंगी शांतीने प्रार्थना करा. शांतीने हळू जा ब्रदर. आणि गडबड करू नका. येशूने या ठिकाणी देव बोलला नाही. यीशु ने भगवान, खुदा, लॉर्ड ये शब्द इस्तेमाल नहीं किया. येशूने देव हा शब्द वापरलेला नाही. यीशु ने बोला येशू बोलला किससे प्रार्थना कर? कुणाला प्रार्थना कर? बाप से. किससे प्रार्थना कुणाकडे कर? प्रार्थना कर? इधर देखो, इथे पहा. एक कनेक्शन आपके प्रार्थना में करना चाहता हूँ. तुमच्या आगे प्रार्थना बोलने वाला था पर अभी बता रहा हूँ. पुढे बोलणार होतो पण आताच सांगतो. आप सब लोग यीशु को प्रार्थना करते ये गलत है. आणि तुम्ही येशूकडे प्रार्थना करता हे चुकीचं आहे. यीशु हे कर, येशू यीशु ते कर, येशू ते कर. चुकीची प्रार्थना. गलत प्रार्थना. समझ में आ रहा है? समजत आहे. यीशु बोल रहा है तुम पिता से प्रार्थना करो. आणि येशू बोलत आहे तुम्ही पित्याकडे प्रार्थना यीशु ने करा. कभी बोला नहीं कि मुझसे प्रार्थना करो. येशू कधी बोलला नाही की बोलला तुम्ही की संजय भाई? माझ्याकडे प्रार्थना करा. तो अभी तक आपने जो प्रार्थना किया, आतापर्यंत तुम्ही जी प्रार्थना केली, क्यों खुद यीशु बोल रहा है का स्वतः येशू जब बोलत आप आहे. प्रार्थना करता है पिता से करना. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही पित्याकडे करा. किससे करना? कुणाकडे करा? और यीशु के नाम से पिता से मांगना. आणि येशूच्या नावामध्ये पित्याकडे मागा. तुमको जो भी मांगना है यीशु के नाम से मांगना. तुम्हाला जे काही मागायचं तुम्ही येशूच्या नावात मुझे पित्याकडे यीशु मागा. का नाम इतना पसंद है, मला येशूचं नाव एवढं क्यों आवडतं. बता रहा हूँ. का सांगतो?
क्योंकि मेरे नाम से कोई कुछ मांगा तो भीख भी नहीं देगा। कारण माझ्या नावाने कोणी कुणाला माहिती तर भीक जाकर देणार. पॉल आंग्रे के नाम से बोलना 5 रुपया दे दे रहे, पॉल आंग्रे के नाम से कोई भीख भी नहीं देगा। आणि जाऊन पौलांड्रीच्या नावाने कोणी पर काय यीशु के भीक नाम से देणार. बाप से मांगा तो वो स्वर्ग खुलकर आपको देगा। परंतु येशूच्या बापाच्या नावाने जर तुम्ही कुणाला Praise the मागितलं, Lord. तर खोलून Praise the तुमच्यासाठी Lord. देईल. हालेलुया। इसलिए बाप से प्रार्थना करना यीशु के नाम से। आणि म्हणून बापाकडे प्रार्थना करा येशूच्या नावाने. Praise the Lord. हालेलुया. यीशु से नहीं करना, येशूकडे करू नका. यीशु के नाम से पिता को प्रार्थना। येशूच्या नावामध्ये पित्याकडे प्रार्थना. पढ़ो और एक वचन, यूहन्ना का 4:23 योहान 4:23 वचन. पढ़िए। परंतु वह समय आ रहा है, लेकिन वह समय आ रहा है, वरन आ गया है, वरन आ गया है, जब सच्चे आराधक सब सच्चे आराधक। पिता की आराधना किसकी आराधना? इधर लिखा क्या? खुदा की। इथे चलिए लिहिलं भाई, का? किसकी आराधना करनी है आपको? कुणाची आराधना करायची पिता। आहे? पित्याची. जो उधर है ना, इधर जिथं देखो, आहे. जो उधर है ना, तो जिथं आहे ना, बोलो मेरा बाप है, मेरा बाप. बोलो मेरा बाप है। मेरा बाप है. Praise the Lord. वो खुदा नहीं है, तो देव नाही. वो तुम्हारा बाप है। तुझा बाप आहे. Praise the Lord. अरे बड़ा ट्रक आता है ना, मोठा ट्रक येतो, बड़ा ट्रक आता है एकदम करके, मोठा ट्रक येतो एकदम हॉर्न वाजवतो. तो ये भी अरे बाप रे, अरे बाप रे असं मागं फिरते. अरे किसका याद आता है? कुणाची आठवण येते? पर छुरी से काटा आई गो, आणि सुरीने कापलं आई गं. छुरी से काटा तो आई, आणि सुरीने कापलं आई. तो छोटे जखम माँ, लहान बड़ा जागा, तूफान। मोठं वादळ. ये याद रखना, लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. तो वो तुम्हारा कौन है? तो तुमचा कोण आहे? बाप है, बाप आहे. और आलतू फालतू नहीं, आलतू फालतू नाही. स्वर्ग के राजासन पर बैठा हुआ बाप है। स्वर्गातल्या राजसनावर बसलेला तो बाप. प्रेज द लॉर्ड, वो स्वर्गीय बाप है। स्वर्गीय बाप आहे. हालेलुया। हालेलुया. तो समय आ रहा है तर वेळ येत और आहे. है, आणि आज आज है आहे. कि आप आपका प्रार्थना का तरीका बदल कर बाप से यीशु के नाम से प्रार्थना तुम्ही करें। तुमच्या प्रार्थनेची पद्धत बदलून बापाकडे येशूच्या नावात मागा. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. अभी तक जो किया वो आतापर्यंत जे केलं ते प्रभु यीशु ने सिखाया हुआ प्रार्थना भी हम बोलते हैं ना। प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना पण आम्ही करतो ना. ज्योती बोलेगी प्रभु येशूने शिकवलेली प्रार्थना सुरुवातीला काय म्हणतो? हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, हा, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे असं म्हणतो का? प्रार्थना कधी भी करू शेवटी तेच एक बोलतो ना. शेवटी नहीं, पूरा प्रार्थना बाप से ही करना, आखिर में यीशु का नाम, बापालाच करा आणि येशूला पूरा शेवट प्रार्थना यीशु का नाम से मांगता है। पूर्ण प्रार्थना जो कुछ येशूच्या करना नावात बाप मागा. को ही बोलना। बापालाच बोल. मैंने सुना है आपका प्रार्थना, ऐकली तुमची प्रार्थना. 28 साल हो गए ज्योति बेटी, छोटी सी थी 5वीं में, तब से सुन रहा हूँ। प्रेज द लॉर्ड। तुझा पुत्र प्रिय प्रभु येशूच्या गोड आणि पवित्र नावात मागते म्हणून तो आहे. वो भी गलत है, सिर्फ यीशु का नाम से मांगने को बोला है, पिता पुत्र के नाम से नहीं। यीशु का नाम लेना है, यीशुच्या नावात मागते। प्रेज द लॉर्ड। हालेलुया. समझ में आ रहा है क्या? समजत आहे का? यीशु हमारा मध्यस्थी है, येशू आमचा मध्यस्थ आहे. बाप से प्रार्थना, बापाकडे प्रार्थना बेटे करायची के द्वारा बाप से मांगा तो मिल जाए। आणि पुत्राच्या द्वारे जर बापाला मागितलं तर मिळेल. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. तो आज हमारे को हमारी प्रार्थना का तरीका बदलना तर है। आज आम्हाला आमच्या प्रार्थनेची पद्धती बदलायची आहे. सबसे अच्छा तरीका प्रार्थना करने का क्या है? सर्वात चांगला प्रार्थना करायची पद्धत काय आहे? सबसे अच्छा तरीका आज मैं आपको प्रार्थना करने का बता रहा हूँ। आज तुम्हाला सर्वात चांगली प्रार्थना करायची पद्धत तुम्हाला सांगतो. सबसे अच्छा तरीका, सगळ्यात चांगली पद्धत. एक बच्चे के समान बाप से बात। आणि एका लेकराप्रमाणे त्या बापासून ती प्रार्थना करा. मैं देखता हूँ मी बघतो इसको, तिला, स्मरण को, स्मरणला, ये बेटी को, या मुलीला, इनको अपने माँ बाप का बिल्कुल डर नहीं, आणि ह्यांना आपल्या आई बापाचा अजिबात भीती नाही. बिल्कुल नहीं डरते ये लोग। अजिबात भीत नाही. ये लोग मुझसे डरते ते हैं मला भीत और इसके बाप से नहीं डरते कोई। त्यांच्या बापाला ते भीत नाही. स्मरण तो नहीं डरता बिल्कुल, स्मरण तो क्या अजिबात करना है कर ले। काय करायचं करून. जितनी हरकतें शरारत करने का वो दुनिया भर की तू क्या कर सकता मेरा? आणि सगळं मी जे काय ऐसा है वो। गडबड करायची ती करतो. तुम्ही काय करू शकतात माझं? प्रेज द असं आहे तो. लॉर्ड। और बिना झिझक आणि कुठलीही आता है। येतो अपने बाप के पास ये तो और अपने जो उसके दिल में सब कुछ बग डालता है। जे त्याच्या हृदयात आहे ते पूर्ण बोलून टाकतो त्यांना. प्रेज और सब कुछ। सर्व काही
ये भी ही पण जो कुछ है, जे काही आहे मुझे ये चाहिए, मुझे वो चाहिए, मुझे मला हे बिंदास पाहिजे, बक मला ते डाल पाहिजे. दीजिए। बिंदास रीतीने ते बोलून टाक. प्रेज द लॉर्ड। उनके दिल में कोई डर नहीं। त्यांच्या हृदयात कुठलं भय नाही, प्रेज द लॉर्ड। बिना डरे न भीता खुले आम आणि उघडरित्या वो सब कुछ अपने बाप को और अपने माँ को बताते ते हैं। आपल्या बापाला आणि आपल्या आईला सांगतात. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हाँ, होय. स्मरण, स्मरण, सियोन, सियोन ये बेटी दया अपने पिता को माँ को इज्जत करते हैं, आणि आपल्या आई बापाचा सन्मान करतात, पर परंतु इज्जत के साथ साथ वो उनको डरते नहीं। आणि सन्मानाचं मत ते त्यांना बिना देत नाही. झिझक आणि दिल में जो कुछ है आणि हृदयात जे काय आहे बक डालेंगे। बोलून टाकतात. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. और ऐसा आणि असं आपको एक बच्चे के समान पिता के साथ बात, आणि एका लेकराप्रमाणे पित्यासोबत तुम्हाला बोलायचं, बिना डरे। न भीता. आपको डरने की जरूरत नहीं तुम्हाला है। भयाची गरज आपका नाही. दिल में जो भी है बक डालो आणि जे काय मना हृदयात आहे ते बघून टाका, बघ बोलून टाका, डालो. बोलून टाका. और बड़ी रटी रटाई प्रार्थना छोड़ो। आणि ती पाठ केलेली तुम्हारा प्रार्थना दिल में सोडून क्या टाका. है? तुमच्या हृदयात वो काय आहे? सब स्वर्गीय बाप के सामने बक डाल दो। ते सर्व स्वर्गीय पित्यासमोर तुम्ही बोलून टाका. डरने की जरूरत नहीं कि वो क्या करेगा, वो क्या कहेगा। वो प्यारा पिता है ब्रदर संजय से भी। आणि भ्यायची गरज नाही, घाबरायची गरज नाही. तो तुमचा प्रेमळ पिता आहे, ब्रदर संजय पेक्षाही जास्त प्रेज द चांगला. लॉर्ड। जब ब्रदर संजय वो स्मरण की कितनी भी बकवास बातें रात के 2 बजे तक सुनता है, तो सोचो आपके दिल में कितनी बकवास बातें हमारा स्वर्गीय पिता जो प्यारा है सुनते रहेगा। आणि मग बघा तो संजय ब्रदर जो त्याचा स्मरणचा पिता आहे, तो रात्री 2 वाजेपर्यंत त्याची बडबड बडबड काय बकवास असेल ती ऐकून घेतो. मग आमचा स्वर्गीय पिता बघा किती चांगला आहे, तो तुमची प्रार्थना तुमचं सर्व बकवास का नाही ऐकणार? नहीं सुनेंगे क्या? ऐकणार वो नाही का? प्रेम पिता तो है प्रेमळ पिता आहे ब्रदर संजय से भी। आणि ब्रदर संजय पेक्षा प्रेज जास्त. द लॉर्ड। हालेलुया। और इसलिए यीशु ने यह तरीका सिखाया कि जब तुम प्रार्थना करो कहो, ऐ हमारे बाप तू जो स्वर्ग में, आप जो स्वर्ग में, क्षमा करें, आप जो स्वर्ग में है। आणि म्हणून प्रभू येशूने ही प्रार्थनेची पद्धत आम्हाला शिकवली की जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा अशा शब्दांचं उच्चारण करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुम्ही जे स्वर्गात आहात. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. ऐ हमारे बाप हे आमच्या पित्या, आप जो स्वर्ग में, तुम्ही जे स्वर्गात आहात. ऐसा रिश्ता आपका गहरा उसके साथ होना। असं खोलवरचं नातं त्यांच्यासोबत स्मरण असलं. और ब्रदर संजय का रिश्ता गहरा क्यों है? आणि स्मरण आणि ब्रदर संजयचं नातं हे खोलवरचं रात का रात आहे? भर बातें कर रहे हैं। रात्रभर प्रभू. सियोन और उसके बाप का गहरा रिश्ता क्यों है? सियोन आणि तिच्या बापाचं नातं का रात भर बातें कर रहे हैं। रात्रभर ते बोलत आहे. अनकंडीशनल बातें हैं। हाँ, बिना शर्तीच आणि कोई आठ नसलेलं कुठल्या आटी बोलायचं. विना बात करते रहते कुठल्या अटी हैं। विना ना ते बोलत डर आहे, है, ना भय आहे. प्रेज द लॉर्ड। ना दिल भीती आहे. खुले आम करके दिल के हर बात बताएंगे। उघडरित्या मनातलं प्रत्येक गोष्ट बोलून दाखवतात ते. मुझे बताने के लिए शायद उनको डर लगेगा, मला कदाचित बोलायला भीती, पर इस बाप के सामने वो डरते नहीं। परंतु ह्या बापासमोर ते भीत नाही. खुले आम उघडरित्या स्वर्गीय पिता के पास स्वर्गीय पित्याजवळ जाओ। जावा. अगर ऐसा करना तर है असं तो करायचंय आपको खुदा के साथ एक मजबूत रिश्ता बनाना पड़ेगा। तर पित्यासोबत देवासोबत तुम्हाला एक घनिष्ठ संबंध बनवा. गहरा रिश्ता बनाना एकदम पड़ेगा। घनिष्ठ जवळचं जब आपका नातं रिश्ता बनवायचं आहे. पिता के साथ गहरा होगा, जेव्हा तुमचं नातं पित्यासोबत घनिष्ठ होऊन तब जाईल, आप जाकर दिल खोल कर, तेव्हा तुम्ही जाऊन उघडरित्या दिल खोल कर, हृदय उघडून, आणि हृदय उघडून, दिल खोल कर, हृदय उघडून, बिना डरे, न भीता, खुले आम उघडरित्या पिता को अपने दिल की बात बता सकता है। पित्याला तुम्ही आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकता. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. और फिर आप देखोगे आणि मग तुम्ही कि बघा, आप जितना बात करोगे उतना आपको कम लगेगा। आणि जेवढं तुम्ही बोलाल तेवढं तुम्हाला तुम्हारी कमी प्रार्थना वाटेल. 5 मिनट की 2-2 घंटा 4-4 घंटा चलेगी। आणि तुमची 5 मिनिटाची प्रार्थना ही 2-2 तास, स्मरण के 4-4 जैसा तासाची बाप निघेल. के साथ 2-2 3-3 बजे तक बात करते रहे तो पता भी नहीं चलेगा। आणि स्मरण सारखं रात्र बापासोबत 2-2 वाजेपर्यंत 3-3 वाजेपर्यंत बोलत राहा, तुम्हाला वेळ कळून देखील येणार प्रेज नाही. द लॉर्ड। हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। इसलिए प्रभु ने ये बोला म्हणून हे कि प्रभू तुम बोला, बच्चों के समान तुम्ही अपने लेकरांप्रमाणे बाप से प्रार्थना करना। आपल्या बापाकडे प्रार्थना बाप करा. और बच्चे का गहरा रिश्ता होना चाहिए। बापाचं आणि लेकराचं एक घनिष्ठ नातं अभी भी असलं मैं पाहिजे. थोड़ी देर पहले इसको डांटा। आता आम्ही थोड्या वेळ क्यों अगोदर डांटा? बोलत होतो. बातें कर रहे हैं। बोलत आहे. बातें खत्म ही नहीं होती। चर्च में ही बातें करना रहता है। चर्चमध्ये बोलताय, बोलणं संपत घर में नाही. नहीं बात करते क्या? घरी नाही बोलत का? घर में बात नहीं करते।
इधर आकर बात करना है। इथे येऊन बोलायचं इतना गहरा रिश्ता है माँ बेटी का आणि मुलीचं आणि आईचं कि एवढं घर की घनिष्ठ बातें नातं. खत्म नहीं, इधर भी हम बात आणि करेंगे। घरचं बोलणं संपलं नाही इथं पण ऐसा बोलणं. एक गहरा रिश्ता बाप के साथ आणि बापासोबत कि असं घनिष्ठ बातें नातं खत्म असतं. होनी नहीं चाहिए। बोलणं सम संपलं कम पाहिजे. समय कर कम गिरना होना, वेळ तुम्हाला कमी हमारी पडली पाहिजे. नींद उड़ जाना, आमची झोप उडून और जाणं. पिता के हर फिजूल बातों को सुनते रहिए। आणि पित्या तुमच्या प्रत्येक व्यर्थ गोष्टी बोलून फिजूल बातों को सुनते व्यर्थ रहिए। गोष्टी ऐकतील. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. जब आपको ये गहरा रिश्ता करना है, आणि जेव्हा तुम्हाला घनिष्ठ नातं करायचंय आपको आपका प्रार्थना का तरीका बदलना पड़ेगा। तुम्हाला तुमच्या प्रार्थनेची पद्धती बदलावी लागेल. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. हालेलुया। Hallelujah. प्रार्थना का तरीका बदलना होगा। प्रार्थनेची पद्धत बदलावी यीशु लागेल. से नहीं, यीशु से यीशु का नहीं. नाम से पिता से प्रार्थना करना होगा, आज से अभी से। आणि येशूकडे नाही, येशूच्या नावामध्ये पित्याकडे प्रार्थना करायची आहे आजपासून आतापासून. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. हालेलुया। आप चाहते, तुम्ही इच्छा आप करताय चाहते तुम्ही इच्छा कि आपका करताय प्रार्थना असरकारक हो, की तुमची प्रार्थना ही असरकारक व्हावी, परिणामदायक व्हावी. आप चाहते कि आपका प्रार्थना असरकारक हो, की तुमची प्रार्थना परिणामदायक आप व्हावी. चाहते कि आपके प्रार्थना का हर एक प्रार्थना का जवाब मिले। तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळावं. तो बाइबल कहती है, तर बायबल असं म्हणते धर्मी जन का, न्यायी इंग्लिश में बहुत सुंदर, मैं हिंदी में नहीं बोलूंगा, इंग्लिश में, एन इफेक्टिव फॉरवर्ड प्रेयर ऑफ ए राइचियस मैन कैन अवेल मोज। एक धर्मी जन का टूटा हुआ जख्मी दिल से असरकारक प्रार्थना करने से बहुत कुछ हो सकता है। आणि एका न्यायी व्यक्तीच्या तुटलेल्या हृदयाने केलेली प्रभावशाली प्रार्थनेने भरपूर काही गोष्टी खूब काही होऊ शकतं। खूप काही गोष्टी होऊ Praise the शकतात. Lord. An effective fervent prayer of a righteous man can avail it much. आणि एक न्यायीजन, एका न्यायी एक व्यक्तीच्या न्यायीजन, मी बोलतो 2 मिनिटं, बोलू का? हा, एक न्यायीजन ज्याचं हृदय तुटलेलं आहे, भग्न आहे, जखमी आहे, आणि तो प्रभावशाली प्रार्थना करत आहे, तर त्या प्रभावशाली प्रार्थनेद्वारा खूप काही होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. समजताय का? एक व्यक्ती है, एक व्यक्ती आहे. मराठीत बोल रहा हूँ, 2 मिनिट मराठी में बोल रहा हूँ. एक व्यक्ती आहे ज्याचं हृदय तुटलेलं आहे, जखमी झालेलं आहे, पण तो न्यायी आहे, तो खरा आहे, तो सचान, तो खूप प्रभावकारी रीतीने प्रार्थना करत आहे, आणि त्या प्रार्थनेच्या द्वारे खूप काही होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. एक जखमी दिल वाला व्यक्ती है, आणि एकदम जखमी हृदयाचा व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. एक जख्मी, जखम खाया हुआ इंसान, टूटा हुआ दिल, एक दर्द है, एक बोझ है, एक ओझा आहे, एक दर्द है, एक वेदना आहे. वेदना या व्याधि, एक वेदना आहे, एक दर्द है, एक वेदना एक बोझ है, एक ओझा आहे. और वो बोझ से भरकर असरकारक प्रार्थना कर रहा है. आणि ते ओझ्याने एकदम प्रभावशाली प्रार्थना करतो. उस प्रार्थना से बहुत कुछ हो सकता त्या है. प्रार्थनेने खूप काही गोष्टी होऊ शकतात. काय पाहिजे? प्रेज द लॉर्ड. Hallelujah. एन इफेक्टिव्ह फर्वंट प्रेयर आणि एक प्रभावशाली प्रार्थना ऑफ एन राइचियस मैन. आणि एका न्यायी व्यक्तीच्या द्वारे केलेली. फर्वंट को बोला जख्मी. फर्वंट का मतलब है जख्मी, आणि एकदम तुटलेलं, ओझाने ओझ्याने भरलेलं. भरलेलं, एन वेदनेने भरलेलं. इफेक्टिव फर्वंट प्रेयर. वो आणि- फर्वंट शब्द हिंदी में, मराठी में गायब है. आणि वेदनेने भरलेला हृदयाचा व्यक्ती प्रेज द लॉर्ड. जब वो असरकारक प्रार्थना करता है, जेव्हा तो परिणामशाली प्रार्थना करतो, उस प्रार्थना से बहुत कुछ हो सकता है. त्या प्रार्थनेने खूप काही गोष्टी होऊ पढ़ो शकतात. याकूब का 5 अध्याय 16 वचन. याकूब 5:16. James chapter 5:16. James chapter 5:16. How much is the time, Nishak? Recording time? 37:40. Recording time. Recording time. वीडियो उतना देर का होगा. हाँ. इसलिए हाँ. तुम परस्पर अपने पापों को मान लो इसलिए तुम परस्पर अपने पापों को मान लो, और एक दूसरे के लिए प्रार्थना एक करो, दूसरे के लिए क्या करो? प्रार्थना करो, जिससे कि चंगाई प्राप्त हो. जिसके वजह से तुमको चंगाई मिले. धर्मी जन की प्रभावशाली प्रार्थना से प्रभावशाली असरकारक प्रार्थना से बहुत कुछ हो सकता है. क्या हो सकता है? बहुत कुछ. खूप काय इधर देखो. तिथे पहा. An effective fervent prayer of a righteous man can avail much. इंग्लिश में पढ़ो मिशक. James. James 5:16.
confess your faults to one to another, and pray one for another, ओके that ye may be healed. हाँ The effectual fervent prayer of a righteous man An effective fervent prayer of much. a righteous man Availeth much. and availeth much. Praise the Lord. Hallelujah. फरवंट शब्द हिंदी मराठी बाइबल में गायब है। फरवंट का मतलब टूटा हुआ दिल, जख्मी, बोझ से भरा हुआ। बोजाने भरलेला इधर कोई ऐसा प्रार्थना करता ही नाही, रट्टी रट्टाई प्रार्थना करायची म्हणून करायची। अशी कोणी इथं प्रार्थना करतच नाही, एकदम करायची म्हणून पाठ यीशु केलेली इस प्रार्थना. रीति से प्रार्थना करता येशू अशा रीतीने है। और प्रार्थना ये अलगपन चेलों को नजर आया आणि हे फरक शिष्यांना दिसून और आले. इसलिए उन्होंने बोला म्हणून ते हमको भी बोलले, आपके जैसा प्रार्थना करना म्हणून शिष्य सिखाओ। बोलले की आम्हाला पण तुझ्यासारखी प्रार्थना इसलिए करायची. खुदा के लोगों, म्हणून देवाचे लोक, जुड़े हुए लोगों, जुडलेले लोक, आज से अपना प्रार्थना का तरीका बदलना। आजपासून आपल्या प्रार्थनेची पद्धत बदला. आपके प्रार्थना में एक दर्द आने दो, तुमच्या प्रार्थनेत एक वेदना आपके येते. प्रार्थना में एक बोझ आने दो, तुमच्या प्रार्थनेत एक ओझ तुम्हारे येते. प्रार्थना में बाप और बेटी का गहरा रिश्ता आने दो, तुमच्या प्रार्थनेमध्ये बापाच्या आणि मुलीचं एक घनिष्ठ नातं येऊ बेटा और द्या. बाप का गहरा रिश्ता आने दो, मुलाचं आणि बापाचं क्योंकि घनिष्ठ नातं येऊ द्या. आप स्वर्गीय बाप से प्रार्थना कर रहा कारण है। तुम्ही स्वर्गीय बापाकडे प्रार्थना इधर करता. देखो, प्रार्थना मांगना और लेना, मांगना और लेना, मांगना और लेना नहीं है। आणि प्रार्थना मागणं आणि घेणं, मागणं आणि घेणं, मागणं आणि घेणं असं नाहीये. बहुत लोग बोलते हैं ना, हमने प्रार्थना में ये मांगा हमको मिल गया। आणि खूप सारे लोक म्हणतात प्रार्थनेत आम्ही हे मागितलं आम्हाला हे मिळालं. प्रार्थना मांगना प्रार्थना मागणं और लेना आणि घेणं नाही. प्रार्थना खुदा बाप से गहरा रिश्ता स्थापित करना है। आणि प्रार्थना स्वर्गीय पित्यासोबत एक घनिष्ठ संबंध स्थापित करणं. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया। इसलिए म्हणून- जिसके साथ गहरा रिश्ता, देखो मैं आपको बता रहा हूँ, शादी के पहले आणि तुम्हाला सांगतो लग्नाआधी जब मैं मेरे पत्नी के साथ बात करता मैं था, माझ्या हमको बायकोसोबत समय कम बोलायचो. गिरता था, इतने हम बातें आम्हाला करते वेळ कमी लव पडायची, मैरिज। एवढा वेळ बोलायचो की आमचं प्रेम विवाह होता. और मैं एलिशिबा सिस्टर की बात कर रहा हूँ अभी। एलिशिबा सिस्टरचं बोलणं आहे. एलिशिबा सिस्टर की जब शादी हो गई एलिशिबा सिस्टरचं हमारे लग्न भाई झालं. सुनील बोरगे से, आमच्या भाऊ सुनील भोरगे सोबत 2-3 रात तो सोने नहीं दिया रहेगा उसको। आणि 2-3 पहले रात 2-3 रात तो वो एलिशिबा, मैं तो कितनी भाग्यवान है, इतना प्यार कर रहा है कि सोने ही नहीं दे रहा है। आणि एवढं प्रेम करते की मला झोपूच देत नाही. क्यों ज्योति, आपकी भी जिंदगी में यही होता? पहले 2-3 रात यही था, पहिले 2-3 रात्र असेच होते बाद में असलियत पता आणि चली। नंतर खरं कळून येते. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. क्यों संजय भाई, बबीता सिस्टर बराबर बोल रहा हूँ ना? अभी तो बात ही होती नहीं हमारी, आमचं बोलणंच होत नाही. एक का मुंह उधर, दूसरे का मुंह उधर। एकाचं तोंड इकडं. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. सोलोमन ब्रदर की कहानी क्या कोई नई नहीं है? माझी काही कथा वेगळी नाहीये. प्रेज द लॉर्ड। उसकी भी शादी में यही था, माझ्या पण लग्नात हेच होतं. नया नया गुलू 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 गुलू। नवीन नवीन गुलू गुलू गुलू. अभी तो गुलू नहीं, आता तो गुलू 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 मिलते। गुलू गुलू भेटते. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। Hallelujah. बराबर है ना? हाँ। हमारा बाप आपकी बातों से बोर होता नहीं, आणि आमचा बाप तुमच्या बोलण्याने वैतागत आप नाही. बातें करते रहो तुम्ही बोलत और राहा ये विश्वास करो, आणि विश्वास करा. वो आपकी बकवास बातें भी सुन रहा है, आणि तो तुमचं बकवास बोलणं देखील तो ऐकत आहे. क्योंकि आपकी बकवास बातें जो आपको लगती है आणि जे तुम्हाला निरर्थक तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात खुदा की नजर में अनमोल है। आणि देवाच्या दृष्टिकोनात ते अनमोल आहे. प्रेज द लॉर्ड। जैसे स्मरण की बोली हुई है, हर एक छोटी छोटी बात ब्रदर वीडियो निकालता है और उसको वो अनमोल लगती है। आणि जसं स्मरणाच्या छोट्या छोट्या गोष्टी बोललेल्या ज्या आहेत ते ब्रदरला ते अनमोल आणि अद्भुत वाटतात. ते व्हिडिओ काढतात ते. प्रेज द लॉर्ड। ब्रदर भी, सोलोमन ब्रदर भी वही करता ब्रदर भी तेच करता है, है। विटनेस का वीडियो निकालता है, छोटी छोटी बातें रहती है लहान लहान गोष्टी असतात. पर वो उनको अच्छी लगती है। त्यांना आवडतात. हमारा स्वर्गीय बाप आपकी तरफ ऐसा ही देखता आणि है, आमचा स्वर्गीय पिता जो आहे तो तुमच्याकडे देखील अशाच तुम्हारी वो पद्धतीने छोटी बघतो. छोटी हरकतें बाप को अच्छी लगती आणि है, तुमचे ते लहान लहान गोष्टी ते बापाला इसलिए आवडते. तुम पिता के साथ एक गहरा रिश्ता कायम करो। आणि म्हणून तुम्ही पित्यासोबत एक घनिष्ठ और नातं यीशु ने स्थापित जैसा करा. सिखाया आणि येशूने जसे शिकवलं वैसा प्रार्थना का तरीका अपना, आणि तशी प्रार्थनेची पद्धत तुम्ही तब आपको अवलंबन पिता करा. के साथ बात करने में बोरियत महसूस नहीं होगी। आणि मग तेव्हा जाऊन तुम्हाला पित्यासोबत बोलण्यामध्ये प्रार्थना करण्यामध्ये वैताग वाटणार नाही, बोर वाटणार नाही. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. प्रेज द लॉर्ड। मजा आएगा। आणि त्याच्यामध्ये मजा येऊ लागेल. प्रेज द लॉर्ड। हम 3-3 घंटा 4-4 घंटा हमको अच्छा लगता है। 3 तास 2-2 तास आम्हाला चांगलं वाटतं. प्रेज द लॉर्ड। आनंद मिलता है, आनंद वाटतो. वो प्रार्थना है। ती प्रार्थना आहे. इसकी वजह से ज्याच्यामुळे आज बिना तैयारी के भी मैं आपको वचन बताता हूँ। आणि तयारी न केलेल्या असताना देखील तुम्हाला वचन प्रेज द सांगतो. लॉर्ड। मैं तो सोचा था ब्रदर संजय वचन देगा, मला तर वाटलं होतं की ब्रदर संजय वचन हम देईल. वही तैयारी में आए थे। मेरी बेटी बोली नहीं नहीं ब्रदर संजय देने वाले, मामा देने वाले, तुम नहीं देने का। आणि माझी मुलगी म्हणली की नाही नाही तुम्ही नाही वचन द्यायचं, मामा
मामा मैं वचन बोला देणार हाँ आहे. कोई बात मी नहीं। बोललो ठीक आहे, काय बात नाही, गोष्ट नाही. और बोले तुम अनाउंस करो। मैं बोला हाँ मैं अनाउंस भी करूंगा। आणि ती बोलली की तुम्ही अनाउंस और बोलने वाला था कि ब्रदर संजय के लिए तालियां बजाओ। आणि बोलणारच होतो की ब्रदर संजयसाठी हाँ टाळा सच में। और आज मैं लिखने वाला था धर्म विरुद्ध पास्टर संजय चंडालिया वचन देंगे। आणि लिहिणार पण होतो धर्मविरुद्ध असं संजय चंडाले वचन देतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पर देखो पण बघा, जब हम पिता के साथ बात करते हैं जेव्हा मी पित्यासोबत जो बोलतो, कलीसिया की जरूरत है जी मंडळीची गरज बराबर आहे आती है। ती बरोबर आहे. मालूम है कि इधर प्रार्थना कम है, आणि माहिती इथे प्रार्थना कमी आहे. प्रार्थना के बारे में सिखाओ। प्रार्थनेबद्दल शिकवा बराबर सिखा रहे हैं। आणि बरोबर शिकवता. मैंने बोला ना आपको याद आ जाएगा मी तुम्हाला बोललो कि ना, जो तुम्हाला आपने लक्षात बोला येईल. वही वचन आ जाएगा। जे तुम्ही बोलला तेच प्रेज वचन द येईल. लॉर्ड, हालेलुया। इसीलिए अपना प्रार्थना का पद्धति बदलो। म्हणून आपली जख्मी प्रार्थनेची दिल पद्धत से, आहे. पद्धत बदला. टूटे दिल से, जख्मी हृदयाने, बोझ भरे हृदयाने, दिल से, ओझ्याचे तड़पते हृदयाने हुए, आणि तडपत आंसू बहाते हुए अश्रू ढाळत हर एक प्रार्थना और विनती प्रभु के पिता के पास चढ़ाओ प्रभु के नाम से। प्रार्थना आणि विनंती प्रभुकडे येशूच्या नावात चढवा, बाप के पास चढ़ाओ। बापाकडे चढवा. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. वो बाप आपको जवाब देगा। आणि तो बाप तुम्हाला उत्तर प्रेज देईल. द लॉर्ड। हालेलुया. बाप सुनता है। बाप ऐकतो. यीशु ने बोला बाप से प्रार्थना करो। येशू बोलला बापाकडे अभी प्रार्थना आपको करा. यीशु का सुनना है आता तुम्हाला येशूचं या ऐकायचं दुनिया जैसी प्रार्थना करते वैसा का करो। जग जशी प्रार्थना करते तसं करायचं. बोलो बोला, किसका सुनना है? कुणाचं ऐकायचं? यीशु का। क्योंकि यीशु ने ही बोला कारण येशूच बोलला तुम पिता से प्रार्थना करो। तुम्ही पित्याकडे प्रार्थना. हर बात खुद यीशु ने पिता से प्रार्थना आणि की। प्रत्येक गोष्ट येशूने पित्याकडे प्रार्थना. तुम भी करना। तुम्ही पण करा. आइए हम सब लोग अपने सरों को झुकाएंगे, प्रभु का वचन के लिए प्रार्थना करेंगे।